संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सव कोल्हापूर समिती शाहू महाराज सेवालाल जयंतीचा उत्सव समाज बांधवांना एकत्रित करून ह्या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे समाज भरकटलेला एक ठिकाण लावून या समाजाचा काहीतरी प्रश्न किंवा मुलांच्या शाळेंचा प्रश्न आहे, दाखल्यांचा प्रश्न आहे किंवा त्या प्रत्येक ह्याला सरकारने याच्यावर कुठेतरी दखल घ्यावी। आज गेले 40 वर्ष आम्ही मागणी करतोय मुलांना कोण ग्रॅज्युएशन मोठे इंजिनियर अशी लोक आमची शिकलेले आहेत, त्याच्यामुळे दाखल्याचा कॅम्प लावून एक दाखला ह्या लोकांना मिळावं। महत्वाची म्हणजे घरकुलपेक्षा आम्हाला दाखल्याचं महत्व आहे आणि ते दाखला अत्यंत गरज आहे। ना घाट का ना घर का अशी परिस्थिती आमची असताना मुलांचं शाळेत गेलं तर दाखल्याचं प्रॉब्लेम येतात। आज हा मुलगा ग्रॅज्युएशन पूर्ण होणार तो खुदाई काम करतोय, अशी बरीचशी मुलं आहेत। तर सरकारने याची एक दखल घ्यावी अशी कळकळीची विनंती सरकारला आहे। 20-30 वर्ष बंजारा समाज, लमाणी समाज या कोल्हापूरच्या आजूबाजूला भटकलेला समाज आहे की त्यांना सिटीमध्ये जागा नाही। सिटीमध्ये जागा जर असती तर गव्हर्नमेंट त्यांना झोपडपट्टी म्हणून जागा दिली असती। आज आमचा लमाणी समाज काही सिटीमध्ये राहिल्यामुळं त्यांना झोपडपट्टीमध्ये जागा मिळालेल्या आहेत गव्हर्नमेंट मार्फत। तर हे समाजाला आजूबाजूला असल्यामुळं यांना न्याय मिळालेला नाही आणि आज एक 4-5 एकर जर जागा आम्हाला मिळाली तर आम्ही एका ठिकाणी तांडा घालून एकाच समाळे आमचं देवस्थानचं देऊळ बिवळ बांधून आम्ही समाजाकरता काहीतरी बांधून आम्ही ते करू शकतो। पण आज सरकारला 20 वर्ष झाली आम्ही मागणी करतो, आजपर्यंत आम्हाला कुठलीच न्याय मिळालेला नाही। आज आमची पोरं ग्रॅज्युएट झालेले आहेत, कोण इंजिनियर झालेले आहेत, कोण BCom BA झालेले आहेत, पण त्यांना नोकरी मिळत नाही आणि त्यांना जातीचा दाखला मिळत नाही काय आणि एवढ्या वर्षा जाणार म्हणून आम्हाला असं ढकलतच गेलेले आहेत, पण जातीचा दाखला मिळत नाही। माझं नाव संतोष राठोड, अखिल भारतीय बंजारा समाजाच्या वतीनं आज 15 फेब्रुवारी 2026 सेवालाल जयंती आम्ही दसरा चौकामध्ये अति उत्साहानं साजरं करत आहोत। आज सर्व समाज एकत्र जमण्याचं सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर आज VGNT म्हणून माझ्या समाजाला संबोधलं जातंय। आज माझा समाज विमुक्त भटका म्हणून आम्हाला या जिल्ह्यामध्ये संबोधलं जातंय। आज भटकंती करत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा समाज आहे आणि तेवढ्या कष्टातनं दगडफोड करणे, खुदाई काम करणे, डांबराचं काम करणे आणि ह्या सगळ्या कामातनं मुलांना कसं बसं पोटाला चिमटा काढून माझा समाज सगळ्यांना शिकवतो आणि शिकवण झाल्यानंतर सगळ्यात मोठी आमच्या समाजाला काय अडचण येत असेल तर जातीचा दाखला। आज जातीचा दाखलाचा शासनाचा नियम काय 1967चा पुरावा सादर करावा लागतोय। आज महसूल पुरावा द्यायला लागतोय आणि महसूल पुरावा आणि 1967चा वास्तव्याचा पुरावा जर द्यायचं झालं तर शासनानं अगोदरच आम्हाला भटकंतीचा समाज एकत्र नसणारा म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती भटकणाऱ्या समाजानं 15 वर्षाचं 20 वर्षाचं वास्तव्य कसं दाखवायचं हे शासनानं थोडंसं आम्हाला सांगावं, हे एक शासनाला माझा प्रश्न आहे। आज 1967चा पुरावा मागितला जातोय, भटका समाज एका ठिकाणी 5 वर्षापेक्षा जास्त राहू शकत नाही आणि मग 67चा पुरावा आम्ही कुठून द्यायचा आणि आमच्या मुलांना आम्ही शिकवायचं नाही काय? आमचं पोरगं डॉक्टर होणार नाही काय? आमचं पोरगं इंजिनियर होणार नाही काय? आमच्या पोरग्यानं कधी काय एसीच्या खोलीमध्ये बसून अभ्यास करायचा नाही काय? मग ह्यासाठी आम्हाला ज्या काही शासनाकडनं ज्या सोयी सुविधा आहेत त्या शासनानं उपलब्ध करून द्यावात। जिथं जिथं तांडा वसलेला आहे तिथं जाऊन शासनानं आपला प्रतिनिधी पाठवून आपल्या प्रतिनिधीकडनं तिथली माहिती गोळा करावी। त्या लोकांना आमच्या घरं नाही आहेत, उघड्यावरती झोपडपट्ट्या, आज जनावरांचा विचार केला जात नाही। राधानगरी सारख्या तालुक्यामध्ये गव्यांचा फार मोठा सुळसुळाट आहे, तिथं सुद्धा माझा समाज एका डोंगर कपारीमध्ये राहतोय, तिथं सुद्धा झोपडी मारून राहतोय। ती शासनानं दखल घ्यावी आणि दखल घेतल्यानंतर या बंजारा समाजाचा एक आणि एक प्रश्न सोडवायचा एक सूत्र त्यांनी हाती घ्यावं। गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही या शासनाकडे घरांसाठी जागा मागतोय, आज अद्यावत अजूनही आम्हाला जागा उपलब्ध करून दिलेली नाही। काही लोकांची घरं असतील ज्यांना बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती आहे, त्यांची घरं आहेत, पण ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही ती अजूनही उघड्यावरती आहेत, भाड्याच्या घरामध्ये आहेत।
कोण शेतामध्ये खोपी घालून राहतोय. आणि ह्या शासनानं 300 घरांची मागणी आम्ही गेली 3 वर्ष झालं केलेली आहे. आणि शासन आम्हाला विचारतंय की जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावरची जागा तुम्ही दाखवा आणि मग आम्ही तुम्हाला घरं देतो. हा काय शासनाचा प्रश्न नाही आहे. आज समाज कल्याणचे वरिष्ठ क्लार्क कांबळे साहेब आम्हाला विचारतात की तुम्ही जागा दाखवा, मग आम्ही तुम्हाला ते प्रोसेस पूर्ण करून देतो. या शासनाला एक आमची कळकळीची विनंती आहे. आज शेवालाल जयंतीनिमित्त मी आज शासनाला एकच सांगतो की या तुटपुंज्या समाजाकडे तांडा वस्तीच्या सुधार योजनेतून शासनानं जे काय निधी उपलब्ध करून दिलेला आहे, तो निधी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. आणि जेणेकरून हा 21व्या शतकातला समाज या सगळ्यांच्या समाजाबरोबर माझाही समाज कुठेतरी शिक्षित आणि चांगल्या पद्धतीने पुढे येईल याचा प्रयत्न करावा. एवढीच माझी या शासनाला विनंती आहे.